चला सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। आपण TCS इंग्लिश PYQ ॲनालिसिस या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहत आहोत। तर यातला एक सेकंड आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कॉमन एरर। याच्यामध्ये नेहमी विद्यार्थ्यांच्या चुका होत असतात आणि ह्या चुका होऊ नये यासाठी आपण वेगवेगळे पॅटर्न किंवा आयोगाने वेगवेगळे जे प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आपल्या आयोगाच्या। आयोग म्हणजे या ठिकाणी TCS हे लक्षात ठेवा। काल एका विद्यार्थ्याने मला मेसेज केला होता सर तुम्ही आयोगाचे प्रश्न घेता, आयोग म्हणजेच TCS हे तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्या। तर जे TCSच्या जे काही प्रश्नपत्रिका आहे त्यांच्यामध्ये जे काही कॉमन एरर आहेत तेच आपण सिरियली आपण या ठिकाणी घेत आहोत। त्यांच्यामध्ये अप्रोच कसा आहे, प्रश्नाची चौकट कशी आहे, प्रश्न वाचायचा कसा, प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, अशा छोट्या मोठ्या असंख्य प्रश्नांवर आपण या ठिकाणी काय करतो आहे चर्चा करत आहोत। त्यामुळे हा जो लेक्चर आहे हा काहीचा खास असणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर या ठिकाणी बघा तलाठी भरती 2023 ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहतोय। तर इथं 76 पासून 100 पर्यंत आपण या ठिकाणी प्रश्न घेणार आहोत। एका लेक्चरमध्ये मी 25 प्रश्न घेतोय जेणेकरून लेक्चरची लेंथ मोठी होणार नाही आणि तुम्हाला बोर होणार नाही आणि थोड्यामध्ये व्यवस्थित कॉन्सेप्ट तुम्हाला समजून येतील। त्या अनुषंगाने आपण या सगळ्या गोष्टी करतोय। लक्षात ठेवायचं, द गिवन सेंटेन्स हॅज ॲन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर। तुम्हाला बघायचं दिलेल्या वाक्यामध्ये काय मित्रांनो एरर आहे आणि ही एरर आपल्याला रेक्टिफाय करायची आहे। इथं रेक्टिफाय करणं म्हणजेच काय मित्रांनो करेक्ट करायची। तर मग असं ऑप्शन शोधायचं आहे का ज्याच्यामध्ये एरर रेक्टिफाय केलेली आहे, म्हणजे याच्यात ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य तुम्हाला शोधायचे। प्रश्नाचा नीट अर्थ लक्षात ठेवा। जर आपण बोललो ना का एररच शोधायची तर पहिली गोष्ट सगळ्या वाक्यांमध्ये एरर असणार आहे एक्सेप्ट एक। मग ते जे चुकीचं वाक्य नाही बरोबर आहे ते वाक्य तुम्हाला या ठिकाणी उत्तरामध्ये द्यायचे। प्रश्न समजणं खूप गरजेचं असतं मित्रांनो। पहा काय दिलेलं आहे, इफ सी हॅड नोन हिम टू बी अ बुली सी माइट नॉट मॅरी हिम। तर जनरली बघायचं इथं इफचा क्लॉज आलेला आहे, म्हणजे मित्रांनो हे कंडिशनल सेंटेन्स आहे आणि हे सगळ्यांना माहिती पाहिजे मित्रांनो। एक इफचा जो काही क्लॉज असतो तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो, त्याला जोडून तुम्ही वाक्यामध्ये मेन क्लॉज दिलेला असतो। मग या ठिकाणी बघायचं इफच्या क्लॉजमध्ये इथं तुम्हाला पूर्ण भूतकाळ दिलेला आहे। इफच्या क्लॉजमध्ये कुठला भूतकाळ दिलेला आहे मित्रांनो, पूर्ण भूतकाळ दिलेला आहे। मग आता नीट लक्षात ठेवायचं, हॅड नोन जरा वेळ आता लक्षात ठेवायचं, हॅड नोन हे पूर्ण भूतकाळ आहे। लक्षात ठेवा हॅड प्लस नोन म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप। इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ दिलेला असेल तर त्याला काय बोललं जातं, इम्पॉसिबल कंडिशन। मग या केसमध्ये जो मेन क्लॉज जोडलेला असतो ह्या मेन क्लॉजमध्ये ओल्ड लक्षात ठेवायचं हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप अशी रचना केलेली असते। मग या ठिकाणी कधी कधी ओल्ड ऐवजी कोल्ड सुद्धा चालतो, माइट सुद्धा चालतो आणि शोल्ड सुद्धा चालतो। मोर ॲक्युरेट तुमचा ओल्ड येतोय, पण पुढे हॅव प्लस V3 ची रचना पाहिजे, तेव्हाच हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट बनतं। मग आता चेक करा या ठिकाणी तुम्हाला इफ सी हॅड नोन या ठिकाणी पण पूर्ण भूतकाळ दिलेला आहे, या ठिकाणी पण पूर्ण भूतकाळ, या ठिकाणी पण पूर्ण भूतकाळ आणि या ठिकाणी पूर्ण भूतकाळ। म्हणजे थोडक्यात काय का जो इफचा क्लॉज आहे याच्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन दिलेली आहे, तर हे लक्षात ठेवायचं मित्रांनो। मग जो मेन क्लॉज आहे त्या मेन क्लॉजमध्ये ही स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, एवढंच तुम्हाला चेक करायचं। मग या ठिकाणी बघायचं माइटच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे का जे ॲक्सेप्टेबल नाही आहे, बरोबर आहे की नाही। हे दिलेलं पहा सी मे नॉट हॅव मॅरीड, मे चालणार नाही तर मे ऐवजी माइट पाहिजे होता। म्हणजे या ठिकाणी मे ऐवजी काय पाहिजे होता मित्रांनो, माइट पाहिजे होता, तेव्हाच हे वाक्य बरोबर आलं असतं। त्यामुळे दुसरंही चुकीचं आहे, बरोबर आहे। हॅड नॉट मॅरीड पण चालत नाहीये आणि ओल्ड नॉट मॅरी सुद्धा चालत नाही। ओल्ड हॅव V3 अशी रचना पाहिजे होती आणि नॉट या ठिकाणी हॅवच्या नंतर आला असता। त्यामुळे जर आपण पाहिलं मित्रांनो तर जनरली या वाक्यांमध्ये ते रचना दिलेली नाहीये। या ठिकाणी शुड दिलेलं आहे पण पुढे क्रियापद मूळ रूपात दिलेलं आहे। त्यामुळे जर आपण कंडिशन पाहिली तर एकाही वाक्यामध्ये एरर ॲनालिसिस केलेलं नाही। त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा 100% हॅश व्हायला पाहिजे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकायला पाहिजे। आयोगाने एक दुसरं उत्तर दिलेलं आहे का जे ग्रॅमॅटिकली पूर्णपणे रॉंग आहे, हे लक्षात ठेवायचं। आणि मी ह्या टॉपिकवरचे आणि अशा प्रकारचे नाही बोललो ना, जवळपास 150 वेगवेगळ्या प्रश्नांचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आयोगाच्या फायनल आन्सर की प्रमाणे, आणि ते जनरली चुकत नाही। त्यामुळे हा टॉपिक जो आहे ना हा कुठल्याही पॅटर्नमध्ये बसत नाही, त्यामुळे याला आपण कॅन्सल करायचं हे लक्षात ठेवायचं। म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली रचना काय पाहिजे होती, मेन क्लॉज काय पाहिजे होता या ठिकाणी लक्षात ठेवायचं। इफ सी हॅड नोन हिम टू बी बुली, हा जो मेन क्लॉज आहे तो या पद्धतीने पाहिजे होता, सी माइट
नॉट हॅव, मॅरीचं पाहिजे होतं मॅरिड, MARRIED, मॅरिड हिम. तर ही रचना बरोबर पाहिजे होती, तरच वाक्य बरोबर आलं असतं. पण अशी रचना एकाही वाक्यात नाही, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. येतं लक्षात सर्वांच्या. ह्या संकल्पना पाहत चला. पुढे बघायचं, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. 4 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अन इरर. असा भाग शोधा ज्याच्यामध्ये इरर आलेली आहे. मग चेक करू आपण इरर कशामध्ये दिलेली. बघायचं, बिल वॉज व्हेरी यंग व्हेन दे लेफ्ट. जेव्हा ते सोडून गेले तेव्हा बिल नावाचा व्यक्ती खूप तरुण होता. बरोबर आहे. अँड ही कुड नो लॉंगर रिमेंबर. त्याला आठवू सुद्धा शकत नव्हतं. रिमेंबर डॉट डॉट लिव्ह इन द हाऊस. तर जनरली मित्रांनो ही जी क्रियापद याच्यामध्ये गडबड आहे. तुम्हाला या ठिकाणी मी रोल दिलेलं आहे. बघायचं, द वर्ब जो रिमेंबर हे क्रियापद जे असतं याच्यानंतर एकतर तुम्ही इन्फिनिटिव्ह वापरायचं. रिमेंबर हे जे क्रियापद आहे ना, तर याच्यानंतर हा स्पेशल वर्ड आहे, लक्षात ठेवायचं. याच्यानंतर आयदर तुम्ही इन्फिनिटिव्हचा वापर करा. इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप, ही एक रचना तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही जिरंडचा वापर करू शकता. जिरंड म्हणजेच काय मित्रांनो, इथे क्रियापदाचं ING युक्त रूप. तर या ठिकाणी बेस फॉर्म चालत नाही. या ठिकाणी लिव्हचं लिव्हिंग पाहिजे होतं किंवा टू लिव्ह पाहिजे होतं. त्यामुळे लिव्ह असणारा भाग चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा. पुढचं, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन गिवन ॲज ऑप्शन्स. आपल्याला वाक्यामध्ये हे दिलेले बघायचं, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन इरर. असा कोणता भाग आहे की ज्याच्यामध्ये इरर आहे ते तुम्हाला चेक करायचं. बघा, ही इज फेमस ऑफ हिज एक्सेप्शनल टॅलेंट ॲट प्लेइंग मल्टिपल इन्स्ट्रुमेंट्स. तर जनरली फेमस ऑफ होत नाही, फेमस फॉर होतं. FAMOUS, फेमस फॉर. तर मित्रांनो हा टॉपिक कोणता आहे या ठिकाणी नाव लिहितो, लक्षात ठेवायचा. फिक्स्ड प्रिपोजिशन. कोणता टॉपिक आहे हा, फिक्स प्रिपोजिशन. काय एखाद्या विशिष्ट शब्दाच्या नंतर, मग तो शब्द नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे किंवा व्हर्ब आहे, त्याच्यानंतर एक ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशनच वापरलं जातं. इथे दुसरं प्रिपोजिशन चालत नाही. याला फिक्स प्रिपोजिशन बोललं जातं. मी तुमच्या माहितीस्तव माझी एक लिस्ट आहे फिक्स प्रिपोजिशनची, तिची एक PDF मी तुम्हाला अपलोड करून देतो. ती तुम्ही वाचून घ्या छान पद्धतीनं. बऱ्याच वेळा हे वर्गामध्ये शिकवलं जात नाही, हा मेन ड्रॉबॅक आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये याचा फारसा उल्लेख नाही, हा पण मेन ड्रॉबॅक आहे. परंतु जनरली एक्झाममध्ये याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न येतात. तर म्हणजे कॉमन फिक्स प्रिपोजिशन्स आहेत, यांचं तुम्हाला ज्ञान पाहिजे म्हणूनसाठी एक लिस्ट तुम्हाला मी अपलोड करून देतो आजच. ती वाचून घ्या स्टेप बाय स्टेप. त्यामुळे फेमस ऑफ होणार नाही, फेमस फॉर होतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये इरर दिलेली. पुढं, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल इरर. तर ज्याच्यामध्ये इरर आहे ना मित्रांनो, असं वाक्य तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग पाहूया, वी शुड बी ग्रेटफुल फॉर आवर पेरेंट्स फॉर ऑल देअर लव अँड सपोर्ट. तर जनरली ग्रेटफुलच्या नंतर फॉर येतो, लक्षात ठेवायचं. तसंच ग्रेटफुलच्या नंतर टू सुद्धा येतो. तर जनरली बघायचं, जर ग्रेटफुलच्या नंतर जर टू जर आला ना, तर तुम्ही पुढे कुठल्या तरी व्यक्तीचा उल्लेख करणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी ग्रेटफुल आहात, लक्षात ठेवा, एक व्यक्तीशी ग्रेटफुल आहात. त्यामुळे जर पुढे व्यक्तीचा उल्लेख असेल तर ग्रेटफुल टू समवन, अलग लक्षात. पण जर तुम्हाला फॉर वापरलेलं असेल, ग्रेटफुल फॉर, तर एखादी कॉन्सेप्ट किंवा एखादी ॲक्शनच्या संदर्भात दिलं जातं. ग्रेटफुल फॉर समथिंग अँड ग्रेटफुल टू समवन, येतं लक्षात. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही पॅरेंट्सशी ग्रेटफुल आहात तर फॉर ऐवजी काय पाहिजे होतं, टू पाहिजे होतं. आणि फॉरनं हे बरोबर दिलेले आहे, ऑल देअर लव अँड सपोर्ट. त्यामुळे ही संकल्पना आहे, त्या फॉरनं बरोबर दिले, फक्त टूचा वापर पाहिजे होता पहिल्यांदा. त्यामुळे मित्रांनो ग्रेटफुल फॉर चुकीचा आहे, ग्रेटफुल टू पाहिजे होता. पर्याय क्रमांक 4 मध्ये इरर आहे. पुढे बघायचं, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल इरर. बघा मित्रांनो, आपण तलाठी भरती 2023च्या प्रश्नपत्रिकांमधले कॉमन इरर पाहत आहोत. आणि विशेष बाब म्हणजे 57च्या 57 पेपरमधले, का जे सध्या आपल्याकडं मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्या प्रश्नपत्रिका, 57च्या 57 प्रश्नपत्रिकांचं आपल्याला ॲनालिसिस डिटेलमध्ये घ्यायचं आहे, इन्क्लूड अदर पेपर्स. ठीक आहे, तर नीट समजून घ्या. काय दिलेलं आहे, आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड्स सून. तर जनरली मित्रांनो या वाक्यामध्ये लुक फॉरवर्ड टू ही फ्रेज आलेली. लुक फॉरवर्ड टू ही फ्रेजल वर्ब आहे.
लुक फॉरवर्ड टूचा अर्थ होतो मित्रांनो अँटिसिपेट समथिंग विथ प्लेजर, म्हणजे तुम्ही कुणाची तरी आतुरतेनं किंवा चांगलं काहीतरी घडेल यासाठी तुम्ही वाट पाहत आहे, लक्षात ठेवायचं. लुक फॉरवर्ड टू जेव्हा येतं ना तर हा जो टू आहे तर हे लक्षात ठेवायचं तो फ्रेजचा भाग आहे आणि म्हणून याच्यानंतर आपल्याला काही दुसऱ्या पॉसिबिलिटी आहे. म्हणजे जनरली काय होतं मित्रांनो, हा जो टू आहे लक्षात ठेवायचं इट ॲक्ट्स ॲज अ प्रेपोजिशन, देअरफॉर इट मस्ट बी फॉलोड बाय अ जेरंड. जेरंडचा वापर करू शकता तुम्ही किंवा नाऊनचा वापर करू शकता. त्यामुळे लुक फॉरवर्ड टू, लुक फॉरवर्ड टू याच्यानंतर तुम्ही एक तर क्रियापदाचं आयएनजी युक्त रूप घ्या किंवा तुम्ही पुढे वाक्यात नामाचा वापर करू शकता. ही संकल्पना लक्षात ठेवायचं. इथं इन्फिनिटिव्ह चालणार नाहीये, इथं काय पाहिजे होतं मित्रांनो, सीइंग पाहिजे होतं. आय लुक फॉरवर्ड टू सीइंग माय फ्रेंड सून. त्यामुळे मित्रांनो सी हे क्रियापद ज्याच्या ते त्याच्यामध्ये चूक दिलेली आहे. या ठिकाणी आजशीसाठी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघायचा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर. आपल्याला शोधायची. लॅटर द बॉय सीन रियल वुल्फ स्निकिंग अराउंड हिज फ्लोक. तर समजून घ्या मित्रांनो, सी सॉ आणि सीन. तर सी हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, सॉ हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे भूतकाळी आणि सीन हे क्रियापदाचं पूर्ण भूतकाळातलं म्हणजे तिसरं रूप आहे बेसिकली. तर लक्षात ठेवायचं सीच्या अगोदर हेल्पिंग वर्ब वापरला जात नाही, सॉच्या अगोदर सुद्धा हेल्पिंग वर्ब वापरणार नाही कारण हे क्रियापद एकटंच येत असतं. बाकी जो सीन आहे म्हणजे V3 आहे याच्या अगोदर आपल्याला कंपल्सरी हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. इथं सीनच्या आधी काय दिलेलं नाहीये. त्यामुळे मित्रांनो जनरली ही रचना चुकीची आहे. या ठिकाणी सॉ पाहिजे होतं. द बॉय सॉ अ रियल वुल्फ स्नेकिंग अराउंड हिज फ्लॉक. सी सॉ सीन पैकी सॉ पाहिजे होता, साधा भूतकाळ पाहिजे होता, तेव्हाच ते वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आलं असतं. टेन्स या टॉपिकवरची इरर आहे मित्रांनो. त्यामुळे सीन ज्याच्यामध्ये त्याला इररमध्ये घ्या, पर्याय क्रमांक 1 मध्ये. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. बघायचं, यू मस्ट फिनिश्ड युअर वर्क बिफोर यू गो होम. मित्रांनो मस्ट जो आहे हा वाक्यामध्ये मॉडेल ॲक्झुलरी आहे. मॉडेल ॲक्झुलरीच्या नंतर नेहमी क्रियापद हे मूळ रूपात येत असतं. तर हे जे काही क्रियापद येतं मॉडेल ॲक्झुलरीच्या नंतर त्याला कधीही यस, ईएस, ईडी, आयएनजी अशातला एकही प्रत्यय जोडायचा नाही, कोडलाही जोडला जात नाही. यस, ईएस, ईडी, आयएनजी काही जोडायचं नाही, ते क्रियापद मूळ रूपामध्येच पाहिजे. मग आता लक्षात ठेवायचं मस्टच्या नंतर फिनिश नको आहे, FINISH एवढंच रचना पाहिजे होती V1. म्हणजे हे क्रियापद चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 ला उत्तरात घ्या. सोपं आहे, हे लिहून ठेवा तुम्ही या प्रश्नाच्या खाली. मी तुम्हाला PDF देतोय आता, तर PDF मध्ये ह्या प्रश्नाच्या खाली हा रूल लिहून ठेवायचा. म्हणजे जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही प्रश्न पाहाल ना तर हा रूल लगेच तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा तोंडपाठ होऊन जाईल. भविष्यात अशा प्रकारचा कुठला पण मॉडेल ॲक्झुलरी आला त्याच्यानंतर जर क्रियापद अन्य रूपात असेल तर इरर तिथं शोधायची. इतकी ॲक्युरसी तुमची याच्यामधून येणार आहे मित्रांनो. पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट बिटवीन 700 and 500 मिलियन इयर्स ॲगो. आता आपण पार भूतकाळामध्ये गेलेलो आहे बघायचं. म्हणजे सायंटिस्ट काय बिलीव्ह करतात, बिटवीन 700 and 500 मिलियन्स ॲगो. ॲगो शब्द तुम्हाला पार भूतकाळामध्ये घेऊन जातो, बरोबर आहे की नाही. थिक शीट्स ऑफ आईस कव्हर्स द अर्थ फॉर अन एक्सटेंडेड पिरियड. तर जनरली मित्रांनो नोटीस करा तुम्ही का जर तुम्ही पूर्ण पार मिलियन 500 ते 700 750 मिलियन इयर अगोदर जर तुम्ही जर विचार करत असाल, ही घटना भूतकाळातली आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वाक्याचा जो काही काळ आहे हा सुद्धा भूतकाळामध्ये पाहिजे, बरोबर आहे. थिक शीट्स ऑफ आईस कव्हर्ड द अर्थ फॉर अन एक्सटेंडेड पिरियड, बरोबर, आच्छादलेला होता आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे इथं क्रियापद जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे कव्हर चुकीचं असल्यामुळे साधा भूतकाळ पाहिजे होता. 83 साठी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. शोधू आपण काय दिलेलं आहे, हिज शोल्डर्स वेअर. बघा शोल्डर्स प्लुरल आहे म्हणून क्रियापद सुद्धा प्लुरल आहे, म्हणजे कर्ता आणि क्रियापदाचं ॲग्रीमेंट बरोबर आहे. स्टीप अँड ही कुड सेन्स्ड अ डिस्कम्फर्ट इन हिज टाईट्स टू. तर मित्रांनो आत्ताच रूल पाहिलेला आहे,
कुड हा सुद्धा या ठिकाणी मॉडल ॲक्झुलरी आलेला आहे. याच्यानंतर क्रियापद हे मूळ रूपामध्ये पाहिजे होतं. SENSE एवढंच पाहिजे होतं. ईडीचा उच्चार चुकीचा आहे. त्यामुळे सेन्स ज्याच्यामध्ये दिलेला आहे तर तो शब्द चुकीचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 84 साठी 1 हे तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. काय दिले ते बघा आता. ही वॉज डिक्लेअर्ड, बरोबर आहे, अनफिट अबाउट द फिजिकल ट्रेनिंग फॉर द डिफेन्स जॉब. तर मित्रांनो, त्याला कोणीतरी डिक्लेअर केलेलं आहे का तू अनफिट आहेस. त्यामुळे हे वाक्य पॅसिव्ह आहे. त्यामुळे ऑज डिक्लेअर्ड बी प्लस V3 ची रचना बरोबर आहे. फक्त पुढे तुमचं फिक्स प्रिपोजिशन चुकीचं वापरलेलं आहे. अनफिट लक्षात ठेवायचं, अनफिट फॉर अशी रचना आहे. अनफिट फॉर समथिंग म्हणजे हा फिक्स प्रिपोजिशन आहे, लिहून ठेवायचं. अनफिट फॉर समथिंग, अनफिट अबाउट समथिंग होत नाही. त्यामुळे हा अबाउट चुकीचा आहे, इथं फॉर पाहिजे होता. त्यामुळे अबाउट जे दिलेलं आहे त्याला उत्तरामध्ये घ्या, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. तलाठी 2023 चा पेपर आहे. द टीम हंटेड फॉर मिनरल डिपॉझिट्स ऑन अ लॉन्ग स्ट्रेच ऑफ वेस्टर्न कुमाऊ हिमालयाज एक्सटेंडिंग फ्रॉम अमृतपूर टू द मिलाम ग्लॅसियर. तर जनरली हा एक असा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये एक्झॅक्टली उत्तर आपल्याला सापडत नाहीये. इथं मी तुम्हाला म्हणजे TCSनं जे उत्तर दिलेलं आहे ते या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दिलेले बघायचं. हा एवढाच प्रश्न आहे का तो माझ्या डोक्याला सुद्धा लागला नाही. कधी कधी एखादा प्रश्न येतो का त्याच्यामध्ये असा व्यवस्थित काही सापडत नाहीये, बरोबर आहे. बघायचं, द टीम हा वर सब्जेक्ट दिलेला आहे. हंटेड ही क्रियापदाचं भूतकाळ रूप दिलेलं आहे. जरा आपण बरोबर धरू, बरोबर आहे की नाही. फॉर मिनरल्स डिपॉझिट्स ऑन अ लॉन्ग स्ट्रेच ऑफ वेस्टर्न कुमाऊ हिमालय म्हणजे खनिजं आहे, बरोबर आहे. त्यांचा ती टीम काय करत होते, शोध घेत होती, बरोबर आहे की नाही. एक्सटेंडिंग फ्रॉम मग ती हिमालयाची रेंज कुठून आहे, अमृतपूर टू मालिगम ग्लॅसियरपर्यंत ह्या पद्धतीनं. त्यामुळे याच्यात फारसं काही इरर सापडत नाही, पण यांनी पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिलेलं आहे. तर एवढा एक प्रश्न आहे, थोडासा डाऊटफुल आहे, याचं एक्झॅक्टली उत्तर काही निघत नाही पटकनी. त्यामुळे मे बी एखादा मायनर रूल असू शकेल, पण तो जनरली इतका स्पष्ट नाही आहे. त्यामुळे आपण ह्या प्रश्नाला स्किप करूया मित्रांनो. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्या पेपरमध्ये 25 प्रश्न आलेत, त्यामुळे असं कधीच होणार नाही का 25च्या 25 प्रश्नांची उत्तर तुमची ॲक्युरेट बरोबर येतील, बरोबर आहे की नाही. एखादा प्रश्नाच्या बाबतीत म्हणजे जर मी असं म्हणत नाही, जर पेपर सोपा आला तर येऊ पण शकतं. क्वचित प्रसंगी असं येतं का एखादा प्रश्न आपल्या डोक्यालाच लागत नाही, अशा गोष्टी सुद्धा होतात. अरे आपण MPSCचा जर विचार केला तर 2-2, 3-3 प्रश्न आयोग सुद्धा चुकवतं. त्यामुळे 100च्या 100 बरोबर यावेत अशी अपेक्षा नाही. हा पहिला पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, जर पेपर सोपा आला तर कदाचित आपल्याला प्रश्नांची उत्तर सगळीच्या सगळी बरोबरही देता येतात. त्यामुळं एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत जर असं काही कन्फ्युजन झालं तर मित्रांनो जास्त लोड घ्यायचा नाही, लगेच पुढच्या प्रश्नाकडे टर्न व्हायचं. आलं लक्षात. जास्त वेळ त्याच्यामध्ये खर्च करण्यापेक्षा पुढच्या प्रश्नाला प्रायोरिटी द्यायची, हे मी तुम्हाला सांगतो. मी एवढा अभ्यास करू नये, मला पटकन याला प्रश्नाचं उत्तर उमगलं नाही, हा मेन पॉईंट आहे या ठिकाणी. पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. बघा, फॉर हिज विश मिडाज आस्क दॅट व्हॉट एव्हर ही बी टचिंग ओल्ड टर्न टू गोल्ड. टर्न टू गोल्ड, बरोबर आहे. मिडाज आपल्याला सगळ्यांना जी स्टोरी माहिती आहे, एक राजा होता आणि त्या राजाला असं वरदान भेटलेलं होतं का तू ज्या वस्तूला हात लावशील त्या वस्तूचं सोन्यामध्ये रूपांतर होईल. आणि नंतर त्याला काय वाटलं, त्याने त्याच्या मुलीला हात लावला आणि ती मुलगी सोन्याची मूर्तीच तयार झाली, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याची अशी इच्छा होती का ज्या वस्तूला तो हात लावेल त्या वस्तूचं रूपांतर सोन्यामध्ये होईल. तर मित्रांनो बघायचं, मिडाज आज साधा भूतकाळ दिलेला आहे. दॅट व्हॉट एव्हर ही बी टचिंग अशी रचना येणार नाहीये, साधा भूतकाळ वापरा, कारण वाक्य भूतकाळात दिलेलं आहे. टच वापरा, TOUCHED. व्हॉट एव्हर ही टच्ड ओल्ड टर्न टू गोल्ड. त्यानं ज्याला स्पर्श करेल त्याचं सोन्यामध्ये रूपांतर व्हावं अशी त्याची इच्छा होती, अशी त्यांनी मागितलेली. त्यामुळे त्या बी टचिंग चुकीचं आहे मित्रांनो. तर निश्चित तुम्हाला या ठिकाणी टच पाहिजे होता शब्द, TOUCHED, साधा भूतकाळ करायचा होता. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं, लक्षात ठेवायचं.
पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल एरर. शोधूयात आपण. रिषभ इज अ 17-year-old बॉय. बरोबर आहे. रिषभ हा सब्जेक्ट आहे, इज क्रियापद बरोबर आहे. अ 17-year-old बॉय ही फ्रेज आहे, त्या संदर्भात बरोबर आहे. ही लव्स टू प्लेइंग फुटबॉल ऑन एव्हरी वीकेंड. तर नोटीस करायचं मित्रांनो, जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये टू घेता, बरोबर, इन्फिनिटिव्ह म्हणून जेव्हा टू वापरता त्याच्यानंतर नेहमी क्रियापद हे मूळ रूपात येतं. ह्याविषयी आपण बऱ्याच वेळा बोललेले. टूच्या नंतर जे क्रियापद येणार आहे ते चालू काळात वापरायचं नाही. ठीक आहे. आणि या ठिकाणी टू हे इन्फिनिटिव्हचा पार्ट आहे म्हणून क्रियापद मूळ रूपात पाहिजे. तर मग लव्हिंग हा शब्द ज्या ठिकाणी प्लेइंग हा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे तो चुकीचा आहे. बरोबर आहे. लव्स टू प्ले फुटबॉल ऑन एव्हरी वीकेंड. पर्याय क्रमांक 1 मध्ये इरर कम्प्लीट आहे. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. चेक करा एकदा. व्हाईल द स्टार्क एन्जॉयड हर सूप अँड फिनिश्ड इट, द फॉक्स गोज होम व्हेरी हंग्री रिअलायझिंग हिज मिस्टेक. आता पहिली गोष्ट, तुम्ही वाक्याचा काळ चेक करा. पहिलं, जेव्हा पण तुम्हाला कॉमन इररला प्रश्न येतो ना, तुम्ही सर्वप्रथम वाक्याचा काळ चेक करायचा. बघायचं, व्हाईल द स्टार्क एन्जॉईड, साधा भूतकाळ दिलेला आहे. हर सूप, जेव्हा ती तिचं सूप एन्जॉय करत होती, बरोबर आहे, आणि तिनं फिनिश सुद्धा केलेलं आहे. द फॉक्स गोज होम. बघा मित्रांनो, एक क्रियापद साध्या भूतकाळात दिलेलं आहे आणि दुसरं क्रियापद साध्या वर्तमान काळात दिलं. हे चालेल का रे? नाही चालणार. ज्या ती वाक्य भूतकाळात आहे तर पुढचं क्रियापद हे भूतकाळात पाहिजे. त्यामुळे गोज ऐवजी तुम्हाला काय पाहिजे होतं मित्रांनो? वेंट पाहिजे होतं, साधा भूतकाळ. त्यामुळे हे क्रियापद चुकीचं आहे. चेक करा, जिथे गोज हे क्रियापद आलेलं आहे त्या भागाला इरर द्यायची. त्यामध्ये 89 साठी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. हे अँगलनी लक्षात ठेवा. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. चेक करूयात आपण. द बुक इज क्वाईट लेंदी. बुक एकवचनी म्हणून क्रियापद सुद्धा एकवचनी आहे. लेंदी हा ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्या अगोदर क्वाईट हा ॲडव्हर्ब आलेला आहे. बरोबर आहे. आय वुड हॅव रीडिंग इट फॉर सम मोर टाईम. तर वुडच्या नंतर हॅव चालू शकतो, पण हॅवच्या नंतर चालू काळातलं क्रियापद येत नाही. सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही वाक्यामध्ये हॅव घेता, त्याच्यानंतर हॅज घेता किंवा जर हॅड सुद्धा जर घेतला तर यांच्यानंतर नेहमी क्रियापद हे तिसऱ्या रूपामध्ये येत असतं. यांनी हे चालू काळातलं दिलेले चालत नाही. वुड हॅव रेड, READ, रेड पाहिजे होतं, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. तिथं रीडिंग हा शब्द चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 ला उत्तरात द्या. साध्या साध्या रूलवर प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे इथं कन्फ्युजन करून नाही घ्यायचं. फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. चेक करा काय दिलेले आहे. ही हॅड ऑलवेज कॉन्सेलिंग हिज कॉन्टेम्प्ट फॉर सच आयडियाज अँड एनिवे ही डिडंट केअर अबाउट देम. परत एकदा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हॅडच्या नंतर चालू काळातलं क्रियापद येणार नाही. बघा, मी हा रूल या ठिकाणी आत्ताच सांगितलेला आहे. हॅव, हॅज आणि हॅडच्या नंतर क्रियापद कुठल्या काळात येतं? तिसऱ्या रूपामध्ये येतं. आणि यांनी काय केलेलं आहे, इथे हॅड तर दिलेलं आहे, पण हॅडच्या नंतर क्रियापद चालू काळामध्ये दिलेले आहे. त्यामुळे इथं हॅडच्या नंतर आपल्याला जे काही क्रियापद आहे मित्रांनो, हे तिसऱ्या रूपामध्ये घेणं जास्त क्रमप्राप्त झालं असतं. ही हॅड ऑलवेज कॉन्सेल्ड, साधा भूतकाळ बघा, पूर्ण भूतकाळ. कॉन्सेल्ड हिज कॉन्टेम्प्ट, इथं हे क्रियापदामध्ये चूक झालेली आहे. त्यामुळं तुमचं हा जो शब्द आहे हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 ला उत्तरात घ्या. साधे साधे रूल आहेत का जे तुम्हाला माहिती पाहिजे. मग ह्या बॅचमधून आपल्याला इतका कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणार आहे का ज्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं राहत होती ती उत्तरं परत राहणार नाही. 100% ॲक्युरसी कशी वाढेल आणि त्यासाठी लागणारा जो काही हे आहे कंटेंट तो मी तुम्हाला सर्व देतोय. काळजीपूर्वकपणे पाहत चला मित्रांनो. आणि आपल्या मित्रांना पण सजेस्ट करा बॅच जॉईन करायला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जितके अधिक मित्रांना जॉईन करता येईल तेवढं सांगा. बरोबर आहे की नाही? पुण्याचं काम आहे, आपल्या मित्रांना सांगितलं तर अधिक जरा मला थोडंसं बरं वाटेल. खूप कमी फी ठेवलेली आहे, थोडं मला परवडू द्या. ठीक आहे. बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. तलाठी 2023चा प्रश्न. आय वॉज स्पेशली fond of animals and was indulging by my parents with a great variety of pets. मग आता चेक करायचं आपल्याला ग्रॅमॅटिकली इरर शोधायची आहे. तर हा जो काही प्रश्न आहे तो जरा उत्तर नीट लक्षात ठेवायचं. तर बघायचं, आय वॉज स्पेशली फॉन्ड ऑफ म्हणजे मित्रांनो ची आवड असणे. बरोबर आहे. ॲनिमल्स अँड वॉज इंडल्जिंग बाय माय पॅरेंट्स, indulging by my parents with a great variety of pets. तर जनरली याच्यामध्ये फारशी इरर वाटत नाही. तर जनरली असं एक
फील होतं. इंडल्ज याच्यानंतर टू यायला पाहिजे होतं, इंडल्ज टू यायला पाहिजे होतं. यांनी या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, इंडल्जिंग बाय माय पॅरेंट्स विथ अ ग्रेट व्हरायटी ऑफ पेट्स. तर या ठिकाणी बाय पॅरेंट टू अ ग्रेट व्हरायटी ऑफ, इथं कदाचित या विथमध्ये चूक झालेली असावी. या ठिकाणी माझ्या मते तरी या ठिकाणी टूचा वापर हा जास्त योग्य झाला असता, टू अ ग्रेट व्हरायटी ऑफ पॅरेंट पेट्स. तर मग इथं आयोगानं उत्तर 3 दिलेलं आहे बघायचं. पण एक अजून एक पॉसिबिलिटी याच्यामध्ये आहे. आय वॉज स्पेशली फॉन्ड ऑफ ॲनिमल्स अँड वॉज इंडल्ज बाय. इथं इंडल्जिंग ऐवजी INDULGED इंडल्ज वापरला असता तरी मोर ॲक्युरेट झाला असता. त्यामुळे इथं काही प्रमाणामध्ये 3 नंबरचे उत्तर निघते. त्यामुळे इथं आयदर प्रश्नाचं उत्तर 2 घ्या किंवा प्रश्नाचं उत्तर 3 घ्या. माझं उत्तर हे 3 आहे, आयोगाचं उत्तर हे 2 आहे. तर क्वचित यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण इथं अगदी क्लॅरिटी वाटत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे इंडल्ज हे सुद्धा क्रियापद बरोबरच यायला पाहिजे होतं, इंडल्जिंग नाही चालणार आहे. पण आता यांनी उत्तर देताना 2 दिलेले, मग जर 2 असेल तर इथं 2 यायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा, ॲट द लास्ट मोमेंट ब्राईड हॅड अ कोल्ड फीट अँड वेंट ओव्हर द वेदर. आता इथे एक इडियमॅटिक एक्सप्रेशन आलेलं आहे. इथं ग्रॅमॅटिकल इरर जरा वेगळ्या पद्धतीने दिलेली बघायचं. इथं इडियम आहे मित्रांनो, फेल्ट अंडर द वेदर. फील अंडर द वेदर किंवा फेल्ट अंडर द वेदर इट मीन्स बिकम नर्वस. बरोबर आहे की नाही, थोडा इलनेस असेल, ताणतणाव असेल, त्यामुळे ती नर्वस झालेली आहे, असा याचा मिनिंग होतो. तर ही इडियम दिलेली बघायचं. वेंट ओव्हर द वेदर ही इडियम नाही आहे, फेल्ट अंडर द वेदर ही इडियम पाहिजे होती. बरोबर आहे की, हे इडियममध्ये ऑलरेडी येऊन गेलेला शब्द आहे, त्यामुळे हे इडियोमॅटिक एक्सप्रेशन आणि चुकीचं दिलेलं आहे. याला आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे, वेंट ओव्हर द वेदर हे चुकीचं आहे. इथं पाहिजे होतं फेल्ट अंडर द वेदर. इट मीन्स टू बिकम डिप्रेस, रेस्टलेस ऑर नर्वस असं आपण म्हणू शकतो. पुढे घ्या, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. पहा काय दिलेलं आहे, नेवर बेट्राईड समवन हू ट्रस्ट यू अँड चूज युअर फ्रेंड्स वाईजली. तर मित्रांनो, जनरली नेवर हा निगेटिव्हिटी व्यक्त करतो, त्याचबरोबर हा फ्रिक्वेन्सी सुद्धा सांगत असतो. परंतु ज्या अर्थी अँडनं जे क्रियापद दिलेलं आहे हे मूळ रूपातलं दिलेलं आहे. चूज, चोज आणि चोजन म्हणजे क्रियापद मूळ रूपात आहे, त्यामुळे अँडनं जोडलेलं जे वाक्य आहे हे आज्ञार्थक वाक्य आहे. तर निश्चित तुमचं आधीचं वाक्य सुद्धा त्याच पद्धतीचं पाहिजे होतं. त्यामुळे नेवर बेट्राईड ऐवजी बेट्राय पाहिजे होतं, BETRAY, बेट्राय. नेवर बेट्रॉय समवन हू ट्रस्ट यू. जो तुमच्यावर विश्वास दाखवतो त्याला धोका कधीच देऊ नये. आणि चूज युअर फ्रेंड्स वाईजली, खूप छान पद्धतीनं किंवा आपण म्हणतो की हुशारीनं तुमचे जे काही मित्र आहेत त्यांना तुम्ही सिलेक्ट करायचं. थोडक्यात त्या ठिकाणी जे क्रियापद दिलेलं आहे हे चुकीचं आहे, कारण वाक्य आज्ञार्थक आहे. आज्ञार्थक वाक्यामध्ये क्रियापद हे नेहमी मूळ रूपामध्ये असतं, दुसऱ्या काळामध्ये चालत नाही. त्यामुळे नेवर बेट्राईड नको, नेवर बेट्राय पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 94चं 1 मध्ये करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज अ ग्रॅमॅटिकल इरर. पहा काय दिलेलं आहे, आय एम व्हेरी थँकफुल. परत रिपीट झालेले बघा, थँकफुलच्या नंतर फॉर येत नाही, बरोबर आहे की नाही. थँकफुल टू माय हजबंड, बरोबर आहे. इथं थँकफुल टू समवन म्हणजे टूच्या नंतर व्यक्ती आला पाहिजे मित्रांनो, टूच्या नंतर पुढे व्यक्ती आला पाहिजे. आणि जर तुम्ही वाक्यामध्ये फॉर वापरला तर फॉरच्या नंतर एखादी संकल्पना येते, लक्षात ठेवायची, किंवा एखादी कृतीचा बोध होत केला जातो, कृतीचा. त्यामुळे टूच्या नंतर व्यक्तीचा उल्लेख पाहिजे. थँकफुल टू माय हजबंड फॉर बिंग ऑलवेज देअर फॉर मी व्हॉट एव्हर आय वॉन्टेड. त्यामुळे इथं फॉर ऐवजी टू पाहिजे होता. त्यामुळे बघायचं, थँकफुल फॉर नको, थँकफुल टू पाहिजे होता. पर्याय क्रमांक 1 मध्ये इरर आहे. पुढे, द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकल इरर. काय दिलेले बघायचं, गीता विथ हर फ्रेंड्स ट्राईड टू किक द बॉल अवे. बघायचं, गीता विथ हर फ्रेंड्स ट्राईड टू किक द बॉल अवे. आता तुम्हाला सांगितलं इथं ट्राईडच्या नंतर इथं टू आलेला आहे. टूच्या नंतर क्रियापद हे मूळ रूपात पाहिजे आणि भूतकाळात दिलेले आहे, म्हणजे चुकीचं आहे. किक्ड नको, किक पाहिजे होतं. त्यामुळे ट्राय टू किक
KICK पाहिजे होतं, ED नको होता. 2 नंबरमध्ये इरर आहे. रीटा अँड राजा आर गेट मॅरिड ऑन 20th ऑगस्ट. तर मित्रांनो गेट मॅरिड होत नाही, गेटिंग मॅरिड होतं. रचनाच काय मित्रांनो, आर गेटिंग मॅरिड. येतं लक्षात. गेट नको, गेटिंग पाहिजे होतं. या ठिकाणी साधी टर्म हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं आर गेटिंग मॅरिड ही रचना तुमची बरोबर दिलेली आहे. कारण आपल्याला रेक्टिफाय करायला सांगितले, म्हणजे करेक्ट उत्तर शोधायचं. या ठिकाणी चूक नाही शोधायची, करेक्ट केलेलं पाहिजे. आर गेटिंग मॅरिड. पुढे बघा, आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इनटू 4 सेगमेंट. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रामॅटिकल इरर. पहा काय दिलेलं आहे, आय होप टू स्पॉट मालथी बिटवीन द क्राऊड. मित्रांनो क्राऊडमध्ये फक्त 2च व्यक्ती नसतात, अनेक असतात. त्यामुळे जर मोठ्या संख्येने जमाव असेल त्या जमावामध्ये शोधणं, त्यामुळे द बिटवीन ऐवजी मोर ॲक्युरेट आला पाहिजे अमंग, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे बिटवीन ज्याच्यामध्ये त्याला उत्तरात घ्या. 98 साठी पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 99 आपल्याला इरर शोधायची मित्रांनो. बघायचं, सी फेल्ट हर लिफ्ट अप बाय द विंड अँड थ्रोन टू द ग्राउंड. आता इथं थोडंसं वेगळ्या टाईपचं उदाहरण आहे. याला मी जरा थोडं IMP म्हणतो, जरा काळजीपूर्वक समजून घ्या. इथं जे फिल्ड क्रियापद आहे, ॲक्च्युली हे मूळ रूपात जर घेतलं तर फिल हे जनरली बघायचं. फिल आहे, टच आहे, सी आहे. तर जनरली ज्याला व्हर्ब ऑफ परसेप्शन बोललं जातं, ज्याला आपण म्हणतो ना की स्टेटिव्ह व्हर्ब आणि ॲक्शन वर्ब. जे स्टेटिव्ह व्हर्ब असतं त्याला आपण व्हर्ब ऑफ परसेप्शन म्हणतो. तर जनरल जे फील सारखं जे क्रियापद आहे त्याच्यानंतर जनरली आपल्याला काय घ्यायचं आहे मित्रांनो, इन्फिनिटिव्हचा वापर करायचा आहे. त्याला आपण बेस फॉर्म ऑफ व्हर्ब म्हणतो विदाउट टू. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो याच्यानंतर. बेअर इन्फिनिटिव्हचा वापर तुम्ही करू शकता. ही एक रचना बरोबर येऊ शकते, बरोबर आहे, विदाउट टू. किंवा प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर करू शकता. म्हणजे बेअर इन्फिनिटिव्ह घ्या म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, किंवा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं ING युक्त रूपही तुम्ही ॲक्सेप्टेबल करू शकता. त्यामुळे सी फेल्ट हर लिफ्ट अप जो दिलेला आहे मित्रांनो, तर या ठिकाणी बघायचं याचा तुम्हाला मूळ रूपामध्ये रूपांतर घ्यायचा, किंवा लिफ्टिंग अप अशी रचना तुम्ही करू शकता. बरोबर आहे की नाही. इथं तुम्हाला जो लिफ्ट अप दिलेला आहे तर या ठिकाणी बघायचं मित्रांनो, लेफ्ट अप करू शकता. लिफ्टचं रूपांतर कशामध्ये करू शकता, लिफ्टच करू शकता, बरोबर आहे, किंवा लिफ्टिंग ह्याच्यामध्ये करू शकता. त्यामुळे 99 साठी थोडंसं कन्फ्युजन आहे. लिफ्ट अपमध्ये जनरली आपल्याला इरर आहे. बेसिकली आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे होतं, लिफ्टिंग अप ही जरा जास्त ॲक्युरेट झाली असती, किंवा याचा मूळ रूपामध्ये वापर करायला पाहिजे होता. तर ह्या जनरली 2 चुका आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये इरर दिलेली. आणि इथं 100 नंबरचा प्रश्न बघा. आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो आहे. इथे तुम्हाला दिलेले द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅज बीन अंडरलाईन. तर या वाक्याच्या काही भागांना अंडरलाईन केलेली आहे. वन ऑफ देम कंटेन्स अन इरर. एका भागामध्ये इरर दिलेली आहे. द अंडरलाईन पार्ट्स आर गिवन एज अन ऑप्शन विथ सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स रेक्टिफाईज इरर. ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या भागामध्ये इरर रेक्टिफाय करून दिलेली आहे तो भाग तुम्हाला शोधायचा आहे. मग आता तुम्ही पाहून घ्या. मिस्टर सॅम्युअल हॅज टीचिंग हिअर सिन्स 10 years. पहिली गोष्ट, जो भाग अंडरलाईन केलेला नाही त्याच्यातही इररच आहे, बरोबर आहे. जो टोटल ड्युरेशन दिला जातो तो फॉरनी जोडला जातो. यांनी या ठिकाणी सिन्स वापरला आहे. मित्रांनो हे वाक्य इथे पण चुकीचं आहे. मग आपण याला थोडंसं करेक्ट करू. या ठिकाणी मिस्टर सॅम्युअल हॅज टीचिंग, तर जनरली मित्रांनो जर सिन्स आणि फॉरनं जर टाईम जोडला असेल तर वाक्य एक तर तुम्ही पूर्ण वर्तमान काळात घ्या, हॅज प्लस V3, किंवा हॅज बीन क्रियापदाचं ING युक्त रूप, हॅज बीन टीचिंग. हॅज बीन टीचिंग हिअर सिन्स 10 years ऐवजी काय पाहिजे होतं, फॉर 10 years पाहिजे होतं. ही हॅड अ टीचिंग एक्सपिरियन्स ऑफ 12 years ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग दिस इन्स्टिट्यूशन. बाकीचं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे जनरली जर काळामध्ये चूक आहे मित्रांनो. ही हॅज बीन टीचिंग ही रचना या ठिकाणी बरोबर करून दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर तुमचं करेक्ट आहे. तर जनरली हा एक रूल लक्षात ठेवायचा. जर तुम्हाला इथे थोडा मी स्पष्ट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्ही वाक्यामध्ये सिन्स आणि फॉरचा जर वापर जर करत असाल तर लक्षात ठेवायचं, सिन्स इंडिकेट
द पॉइंट ऑफ पास्ट टाइम, भूतकाळातला एक विशिष्ट वेळ आहे का त्या वेळेला तुमची कृती सुरू झालेली आहे भूतकाळातली. आणि जो फॉर असतो याने काय केलं जातं मित्रांनो, टोटल पिरियड ऑफ टाइम, पिरियड ऑफ टाइम, क्रियेचा संपूर्ण कालावधी यानं नमूद केलेला असतो. त्यामुळे सिन्स आणि फॉरने ह्या पद्धतीनं रचना दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. मग जेव्हा तुम्हाला सिन्स आणि फॉर वापरायचं आहे आणि तुमचं वाक्य जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, कोणत्या, प्रेझेंट टेन्स, तर तुम्ही नोटीस करायचं इथं सगळ्या काळांमध्ये याचा वापर केला जात नाही. एक तर तुम्हाला हॅव हॅज प्लस V3, इथे तुम्ही एक तर पूर्ण वर्तमान काळ वापरू शकता किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, हॅव हॅज बीन प्लस वर्ब प्लस ING, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वापर करू शकता. या वाक्यामध्ये पुढे तुम्ही आयदर सिन्स ऑर फॉरचा वापर करून तुम्ही पुढे टाइम एक्सप्रेशन मांडायचं आहे. त्यामुळे इथं जो काही काळ दिलेला आहे मित्रांनो तो 100% चुकीचा आहे. तसाही बी हॅव हॅजच्या नंतर क्रियापद कधीच चालू काळात येत नाहीये, पूर्ण काळामध्ये येतं. त्यामुळे एकतर पूर्ण वर्तमान काळ घ्या किंवा पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ घ्या. तर अशा प्रकारे हा एक भाग आहे मित्रांनो, याच्यामध्ये नवीन असं काही नाहीये. तर आपण काय करतो या ठिकाणी, ह्या लेक्चरवर या ठिकाणी थांबतोय. आपल्याला अजूनही पुढे याची लेक्चर्स कंटिन्यू ठेवायचे आहेत. आपल्याला किमान याचे अजून 2 लेक्चर तरी घ्यायचे आहेत. फक्त आता आपल्या पुढच्या ज्या टार्गेट एक्झाम्स आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून, आणि मला वाटतं 100 प्रश्न ज्यावेळेस पाहतो ना तर बऱ्यापैकी तुम्हाला एक चौकट तुमची क्लिअर होते की नक्की इरर कोणकोणत्या टॉपिकमध्ये इथून मागे विचारलेले आहेत. आपण अगदी रिसेंटपासून बॅक डेटला पाहतोय, ठीक आहे. त्यामुळे ह्या टॉपिकमध्ये काही दिवसांसाठी इथंच थांबायचं आहे आपल्याला. पण जेव्हा आपल्याला बाकीचे सगळे टॉपिकचे एक 50-100 50-100 प्रश्नांचं विश्लेषण पडेल त्यावेळेला मी सेकंड राऊंडमध्ये 5 नंबर आणि त्याच्या पुढे जे काही प्रश्न सापडतील त्यांच्यावर सुद्धा लेक्चर मी अपलोड करेल. तुर्तास ह्या टॉपिकच्या 100 प्रश्नांना छान पद्धतीनं समजून घ्या. तुम्हाला बॅचमध्ये अनलिमिटेड वॉच टाईम दिलेला आहे, त्यामुळे पाहण्याचं बंधन नाही. जे टॉपिक तुम्हाला विशेष करून अवघड वाटतात ना त्यांना अजून एकदा किंवा रिपीट करून थोडंसं ऐका, कॉन्सेप्ट क्लिअर करा, प्रश्न वाचण्याची पद्धती समजून घ्या, जेणेकरून ॲक्युरसी तुमची वाढेल. आता मी काय करतोय, पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला 5 नंबरचा लगेच घेण्याऐवजी पॅराजंबलचा जो अवघड टॉपिक आहे त्याच्यावर आपल्याला परत 100 उदाहरणं घ्यायच्यात. त्याचे पण अशा रीतीने 4 ते 5 व्हिडिओ छोटे छोटे बनवू, जेणेकरून अवघड वाटणारे टॉपिक पहिले होतील आणि सोपे वाटणारे टॉपिक हे सेकंड स्टेजमध्ये होतील. पण ही जी संपूर्ण बॅच आहे ही 30 ऑक्टोबरच्या आतमध्ये मी फायनल करून तुम्हाला देतो, ठीक आहे. या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबतो मी मित्रांनो. पुढचा जो लेक्चर आपण असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॅराजंबल या घटकाला घेऊन भेटायचं. थँक्यू.